बाजारामध्ये हिंदू खाटीक किती आहेत हे तरी नितेश राणेंना माहीत आहे का, असा सवाल आव्हाडांनी केलाय। उघड्या अर्थसंकल्पाला झाकण्यासाठी बकरा समोर आणल्याचं देखील आव्हाडांनी म्हटलंय। छत्रपती संभाजी महाराजांबद्दल विकृत लिखाण करणाऱ्यांना महाराष्ट्र बंदी घालावी असंही आव्हाडांनी आवाहन केलंय। तर खोक्या बोक्या या पिल्लांमुळे बीड बदनाम होत आहे, जितेंद्र आव्हाडांचं हे वक्तव्य। हलाल मटण आणि मल्हार सर्टिफाइड मटणची चर्चा आहे, नितेश राणे यांचं जे वक्तव्य आहे, तुमची प्रतिक्रिया? नाही, हलालचा अर्थ समजून घ्या। हलालचा अर्थ आहे सायंटिफिक अँड लॉफुल। जे मटण तुम्हाला देतं हे सायंटिफिक रित्या साफ केलेलं मटण आहे, असा याचा अर्थ आहे। हलाल म्हणजे हलाल ही जर कापण्याची पद्धत असं आहे की आपण महाराष्ट्रामध्ये तुम्ही मटण आणायला जाता, मी मटण आणायला जातो, सारण बकरा असा चार पायाने बांधला ओढला जातो आणि त्याच्या इथे सुरी फिरवली जाते आणि त्याला सोडला जातो। त्याच्या अंगातलं सगळं रक्त एक 2.5-3 मिनिटांमध्ये बाहेर पडतं। रक्त का बाहेर काढतात? कारण का रक्तामध्ये विषाणू असण्याची शक्यता असते आणि मटणामध्ये रक्त मिसळत नाही। मटणात एक क्षार असतात, जे तुकडे असतात, किंवा मांडी आहे, तर मांडीच्या इथलं रक्त बाहेर पडलं तर मांडीतल्या मटणामध्ये रक्त मिसळणार नाही। मग ते मांडी साफ करून आपल्याला आपण मग सांगतो तो बकरा असा लटकवला जातो। मग आपल्याला दिसतात ते बरगड्या दिसतात, आपल्याला त्याचं गर्दन दिसते, मग त्याचं डोकं दिसतं, मग त्याच्या खालचा सीना हे दिसतो, कंबर दिसते। आपण ते मागत जातो, हे कंबर दे, तो पुढच्या पायाचं मटण दे, ते सीना दे, जाडा सीना दे। हे सगळं मागत असताना आपल्याला मटण साफ, तुम्ही मटण बघा जेव्हा धुतात तेव्हा साफ स्वच्छ दिसतं, त्याच्यात रक्तातला एकही क्षार दिसत नाही, एकही थेंब रक्त दिसत नाही। ते कशामुळे? तर त्याचं रक्त बाहेर पडल्यामुळे। आपल्याला काहीच माहित नाही, आपल्याला फक्त वाद घालायचे। हिंदू सर्टिफाइड मटण घ्या असं आवाहन ते करतायत आता, यातून एक नवीन कॉन्ट्रोवर्सी आणि धार्मिक तेढ निर्माण होईल असं वाटतं? नाही, तीच त्यांना करायची, अजून काय करायचंय? तीच त्यांना करायची। ह्यांना माहिती आहे का हिंदू मटणाची दुकानं कुठे आहेत हे तरी माहिती आहे का यांना? हिंदू खाटीक किती उरलेत बाजारात हे तरी माहिती आहे का यांना? नेमकं आतल्यात सुरू काय वाटतं? हिंदू मुसलमान बजेट फ्लॉप। आज सगळ्या वृत्तपत्रांनी बजेटची चड्डी काढून टाकली, चड्डी नागवं करून टाकलंय बजेटला। आता या नागव्या बजेटला झाकण्यासाठी काय करायचं? बकरा आणून ठेवून द्या समोर। म्हणजे जसा कोरटकरला आणि सोलापूरकरला वाचवायला त्यांनी औरंगजेबला समोर आणून ठेवला, तसं आता बकऱ्याला आणून ठेवलाय बजेट वाचवायला। कधी संभाजी महाराजांबद्दल कधी चॅलेंज आहे सरकारला, हिम्मत आहे ना? संभाजी महाराज की जय। संभाजी महाराजांमध्ये ज्यांनी विकृत लिखाण केलंय त्यांचे लिखाण आणि त्यांचे साहित्य आपल्या महाराष्ट्र सरकारने बंदी घालावी। संभाजी महाराजांना बदफैली म्हटलंय, ते दारू प्यायचे असं म्हटलेलं आहे, त्यांचं चारित्र्याबद्दल शंका व्यक्त केली। सगळं जे काही टीका करायची आहे ती संभाजी महाराजांवर केली आहे। त्या संभाजी महाराजांना आम्ही कायम शूरवीर मानत आलो, कायम। आम्ही त्या साहित्यावर विश्वास नाही ठेवला। पण आता हे नवीन प्रेमी आलेत, अजितदादांसारखे नवीन प्रेमी आलेत, संभाजी महाराज की। त्यांची त्या राजसन्यास वाचा आणि राजसन्यास वाचल्यानंतर सभागृहात सांगा राजसन्यास मध्ये लिहिलेलं खरंय का खोटं आहे? नक्कीच। खोक्या भोसल्याने काल TV9 ला इंटरव्ह्यू दिला। पोलीस शोध घेत आहेत, पण आरोपी अशा पद्धतीने इंटरव्ह्यू देतोय। TV9 ला सापडतो, पोलिसांना सापडू शकत नाही। व्हिडिओ व्हायरल होतात, त्याच्या रील्स व्हायरल होत आहेत। गृह विभागाचे जे जुने पोलीस अधिकारी आहेत त्यांचं ट्रेनिंग घ्या, कसं काय या गुंडांना त्यांचं नरडं आवळायचं हे जुने मुंबईचे पोलीस अधिकारी आहेत, त्यांच्याकडनं शिका। का मुंबईसारख्या गँगवर जर पोलीस थांबू शकतात तर मला वाटतं महाराष्ट्रातले खोक्या बोक्या टोक्या मोक्या हे सगळे छोटे पिल्ले आहेत। बीड बदनाम होतं या सगळ्यांमुळे, सगळे नेते बदनाम सारखं बीड बदनाम होतच आहे। काय करायला हवं असं तुम्हाला वाटतं? काय नाही, तर खोक्याला त्याचे नाळबंदी, मला माहित नाही आता आधुनिक महाराष्ट्रामध्ये किती जणांना नाळबंदी माहिती आहे। नाळबंदी हा एकच उपाय आहे। आमच्याशी बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।